नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली परमेश्वर अकॅडमी तुमचे सहर्ष स्वागत आहे। मी तुमच्यासाठी 2026 महाराष्ट्र बोर्ड गणित भाग 1 चा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलेलो आहे। आपली चॅनल नवीनच असल्याने आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, त्यामुळे मला प्रेरणा मिळेल। आणि काय होतं की तुम्ही जर लाईक केलं, शेअर केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो। तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, माझ्यासोबत राहा। मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे। तर बघा, हा प्रश्न हा x से 99 इथे y ला आलेले y चे 99 आणि y चे 101 येते इथे x ला x1 ला आलेले। तर अशा प्रकारच्या उदाहरणात काय करायचं, एकदा प्लस करायचं, एकदा वजाबाकी करायची आणि मग प्लस करायचं। प्लस करून समीकरण मिळवायचं, एकदा वजाबाकी करून समीकरण मिळवायचं आणि ते मिळवलेल्या समीकरणांची बेरीज करायची। मग अशा पद्धतीने आपल्याला x आणि y ची किंमत मिळेल आणि समीकरण आपलं सुटेल। तर बघा इथे बघा, याला म्हणू आपण याला 1 म्हणून टाकायचं, याला 2 म्हणून टाकायचं आणि यांची काय करायची, बेरीज करायची। बघा हा x जसा तसा 9 आणि 1 10, हातच्याला 1 गेला, 9 आणि 1 10 0, हातच्याला 1 2, 200x अधिक 9 आणि 1 10 0, हातच्याला 1 9 आणि 1 10 10 0, हातच्याला 1 200, 200 हा y बरोबर 9 आणि 1 10, हातच्याला 1 9 आणि 1 10, हातच्याला 1 5 आणि 4 9 आणि 1 10 1000 झाले बरोबर। तर आता आपण काय करू, इथे 200x अधिक 200y बरोबर 1000। तर 1000 काय करायचं माहिती का, ह्या समीकरणाला काय करायचं, 200 ने भागायचं। हे 200 ना यानेच भागायचं, म्हणजे आपल्याला याला संक्षिप्त करून 201 म्हणजे या समीकरणाला 200 ने दोन्ही बाजूंना आपण काय करू, बाजूंना 200 ने भागू, म्हणजे आपल्याला समीकरण काय मिळेल, तिसरं समीकरण मिळेल। मग बघा 201 200, 201 200 आणि 205 1000, 205 1000 म्हणजे बघा, मग इथे उरला x अधिक हा y बरोबर हा 5। मग याला नाव द्यायचं समीकरण 3। आता 3 झाला, आता एकदा बेरीज केली, आता हेच 99x, आता यांची काय करायची, आता समीकरण 1 आणि समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज वजाबाकी करायची। आता इथे काय करायचं मित्रांनो, वजाबाकी करायची। एकदा बेरीज केली आणि एकदा वजाबाकी करायची। मग काय, समीकरण 1 99x अधिक 101y बरोबर 499, हे 199 101 x अधिक 99y बरोबर 501, हे दुसरं। याची आता काय करायची, आपल्याला वजाबाकी, म्हणजे एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी। म्हणजे इथे वजाबाकी करायचंय, इथे अधिक 100 गेल्याचं वजा करायचं, इथे अधिक आहे याची वजा करायचं, इथे अधिक आहे याची वजा करायची। मग आता बघा 99x मधून 1x गेला काढायचा आहे, मग 99 मधून तुम्ही म्हणता 101 झाला नाही, तर काय करायचं, 101 मधून काढायचं। मग एकातून इथून हातचा घेतला, इथे झाले 11, 11 तून 9 गेले 2, इथे उरले 9, 9 तून 9 गेले 0 आणि इकडे हातचा घेतलेला आता इकडे, त्यामुळे इथे काहीच नाही, मग इथे उरले 2x। आता बघा, आता x अधिक आणि ह्या इथे वजा झालेला आहे, 101 मधून 99y गेले 2y, अधिक वजा, आता मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, अधिक दिलं। आता 499 मधून 501 काढायचं आहे, आता 501 निघतील का 499 मधून, तर मग 501 मधून 499 काढायचे, 499 काढायचे। मग इकडे हातचा घेतला, इथे 0 आहे, मग इथून हातचा घेतला, इथे उरले 4, इथे झाले 10, इथून पुन्हा हातचा घेतला, इथे उरले 9, इथे झाले 11, 11 तून 9 गेले 2, 9 तून 9 गेले 0, 4 तून 4 गेले 0 बरोबर। अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळतं, इथे बघा, इथे मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, 501 चं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, मग याला वजा चिन्ह देऊन दिलं, याला दिलं वजाचं चिन्ह। आता काय उरलं आपलं, इथे मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, 101 वजा, असं पाहून घ्यायचं वजाचं चिन्ह कुठे सुटतं, काय सुटतं, त्यामुळे कसं आपलं उदाहरण सुटतं। त्यामुळे लक्षात ठेवायचं, परीक्षेत घाई करायची नाही, शांततेत बुद्धी ठिकाणावर घेऊन उदाहरण सोडवायचं। वजा 1 मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, इथे अधिक आहे मोठ्या संख्येचं चिन्ह, इथे वजा 501 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दिलं, वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 2। आता बघा इथे वजा 2 आहे,
-2 आहे ते -2 या समीकरणाला भागून टाकायचं दोन्ही बाजूंना. मग -2 ने दोन्ही बाजूंना भागू. दोन्ही बाजूंना काय करू आपण, दोन्ही बाजूंना भागू. मग काय होईल, दोन्ही बाजूंना भागल्यानंतर b1 b आणि हे b1 b म्हणजे -x हे वजा आहे ना, हे वजा आहे. मग वजा वजा अधिक होईल. मग काय मिळेल, x राहील. हे अधिक वजा वजा होईल आणि हे y, हे वजा वजा अधिक होईल. मग हा कट होईल. पहिली काय होईल, 1 b1 b म्हणजे वजा वजा अधिक. मग x वजा y बरोबर 1. समीकरण काय मिळालं आपल्याला, आता चौथं. हे समीकरण चौथं मिळालं. आता एकदा बेरीज केली, एकदा वजाबाकी केली, बेरीज करून तिसरं समीकरण मिळवलं, एकदा वजाबाकी करून चौथं समीकरण मिळवलं. हे चिन्ह कसे झाले, हे वजा वजा अधिक म्हणजे वजा वजा अधिक झाले, म्हणजे x उरला, अधिक वजा 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 y आणि वजा वजा अधिक 1. अशा पद्धतीने आता चौथं. आता काय करायचे, मग आता पहिल्यांदा बेरीज केली वजा, आता काय करू, अधिक करू. समीकरण मिळालेल्या समीकरणाचे अधिक करू. 3 आणि 4 ची. आता काय करू आपण, आता समीकरण 3 व 4 ची 3 व 4 ची बेरीज करू. मग समीकरण 3 व 4 ची बेरीज काय मिळेल, आता इथे हा समीकरण 3 x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा y बरोबर 1. आता बेरीज करायची आहे. आता हा 1x हा 1x किती झाले, 2x अधिक वजा y अधिक y मधून वजा y गेले, लोप झाला ते. मग 5 आणि 1 6. आता आपल्याला इथे उरले 2x बरोबर 6. आपल्याला x काढायचं आहे. मग x इथे लिहायचं, हे वरती 6 जस तसे इकडे तर नाही, 2 इकडे आणून घ्यायचे, भागेला होईल. इकडे गुणिला 2x म्हणजे काय, 2x म्हणजे काय असतो, 2 गुणिला x. मग गुणिला आहे म्हणजे 2 इकडे त्यांना भागीला झाले, बरोबर इकडे. मग इकडे त्यांना भागी झाले 2 गुणिला 6. x ची किंमत मिळाली 3. x ची किंमत काय मिळाली, 3. आता हे 1 बरोबर 3 ही किंमत कोणत्याही समीकरणात ठेवून द्यायची. आता इथे सगळ्यात लहान समीकरण काय आपलं, हे 3 आहे. हे पण आहे, हिच्यात ठेवायच्या. हिच्यात जर ठेवले आपण ना तर किमती जास्त होतात त्या. मग त्या आपल्याला त्याने पण उत्तर आपल्याला तेच मिळेल. पण काय होतं माहिती का, हिच्यात जर ठेवल्यानं आपल्याला वेळ लागतो आणि उत्तर तर मिळेलच, वायची किंमत तेच मिळेल. पण मग आपण लहान समीकरणात जर ठेवलं तर काय आपला वेळ वाचतो. म्हणून आपण काय करू, इथे x अधिक y. मग x बरोबर 3 ही किंमत समीकरण काय 3 मध्ये ठेवू. मग 3 मध्ये ठेवू. तिसरं काय आपलं, x अधिक y बरोबर 3. म्हणजे x च्या ठिकाणी 3 ठेवली जाते. y बरोबर 3. आपल्याला y काढायचा आहे. म्हणजे 3 इकडे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे अधिक आहे, मग तिकडे जाताना वजा होईल. मग 3 वजा 3 3. आता 3 इथे आपले x अधिक y बरोबर 5 असं चुकतं, तर इथे 5 आहे. मी इथे काय घेतलं 3. आपल्याला इथे काय पाहिजे 5. असं काही करायचं नाही, लक्षात घेऊन करायचं आपल्याला. x अधिक 5 आपले x अधिक y बरोबर 5. हे समीकरण x अधिक y मी इथे 3 लिहिले होते. मग x ची किंमत काय लिहिली आपण ना, 3 पुट करायची. x च्या ठिकाणी x ची किंमत पुट करायची म्हणजे ठेवायची. 3 अधिक y बरोबर हे 5. आता हे 3 आहे, आपल्याला y ची किंमत काढायची आहे. आता 3 तिकडे जाताना वजा होईल. 5 वजा 3. 5तून 3 गेले 2. y बरोबर मिळाले 2. मग आपल्याला काय x आणि y ची किंमत, x ची किंमत मिळाली 3, y ची मिळाली 3. x आणि y, x चे आपला 3 आणि y आपला 2 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. असं शेवटी म्हणायचं, ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ देईल.